चला, आज DMR भरतीचा दुसरा दिवस. आज डेट आहे 19 सप्टेंबर 2025. आजसुद्धा आपल्या जवळपास 3 शिफ्टमध्ये फार्मसी ऑफिसरच्या एक्झाम कंडक्ट केले जातील. आज जी सकाळची पहिली शिफ्ट झाली, आताच्या घडीला सध्याची सेकंड शिफ्ट चालू आहे. सेकंड शिफ्टचे विद्यार्थी जे आहे ते सध्या पेपर देत असतील. पहिल्या शिफ्टचा जो पेपर पॅटर्न होता आपल्याकडे आलेला आहे. आज पहिल्या शिफ्टमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न हे मराठी, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग, जी केमध्ये विचारले, तर ते सर्व डिस्कस केल्यानंतर आपल्या फार्मसी ऑफिसरमध्ये सुद्धा कशा पद्धतीचे टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत, कशा पद्धतीचा जो पॅटर्न आहे TCSनं फॉलो केलेला आहे आजच्या सेकंड डेमध्ये, तर ते तुमच्याशी मी डिस्कस करेल. व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला जो महत्त्वाचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण मराठी या विषयाचे कुठले महत्त्वाचे टॉपिक्स, कुठले महत्त्वाचा पॅटर्न विचारला गेलेला होता, तर ह्या गोष्टी जे आहेत ते डिस्कस करणार आहोत. तर पहिल्यांदा महत्त्वाचा एक पॅसेज विचारला होता. त्या पॅसेजवरती तुम्हाला जे आहे ते 3 ते 4 प्रश्न विचारलेले होते. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो आहे तो तुमचा अलंकार होता. अलंकारावरती सुद्धा या शिफ्टमध्ये जे आहे ते मराठीचे प्रश्न विचारले गेले. त्याच्यानंतर शब्द ओळखावे अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा, त्याच्यामध्ये तत्सम शब्द आणि तद्भव शब्द अशा पद्धतीचे शब्द ओळखा किंवा शब्दाचा प्रकार ओळखा या टॉपिकवरती सुद्धा प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये आजच्या सेकंड शिफ्टमध्ये बघायला भेटले होते. त्याच्यानंतर बाकी कॉमन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे तर प्रत्येक शिफ्टमध्ये विचारलेले जात आहेत. तर अशा पद्धतीचा आज पहिल्या शिफ्टमध्ये 19 सप्टेंबरच्या मराठीमध्ये पॅसेजवरती प्रश्न विचारले. अलंकार, शब्द, तद्भव आणि तत्सम शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. बाकी याचसोबत अलंकार असतील, समास असतील, हे सुद्धा टॉपिक आपल्याला करून जायचं आहे. पहिल्या दिवसाच्या शिफ्टमध्ये महत्त्वाचे पुस्तकं, त्याचे लेखक याच्यावरती सुद्धा जोड्याजुळामध्ये प्रश्न विचारले होते. त्याच्यामुळे ते सुद्धा बघून जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीचा मराठीचा हा पूर्ण ओव्हरऑल आजच्या पहिल्या शिफ्टचा पॅटर्न होता. त्याच्यानंतर दुसरा विषय इंग्रजीमध्ये सुद्धा सेम तशाच पद्धतीचं सिनोनिम, अँटोनिमवरती प्रश्न विचारले होते. लुसुडी या शब्दाचा तुम्हाला सिनोनिम जो आहे तो विचारला होता. त्याच्यानंतर ॲडम फ्रेजेसवरती सुद्धा प्रश्न विचारले. फिलिंग द ब्लँक्स अशा पद्धतीचे प्रश्न होते. आर्टिकलमध्ये ए अँड द अशा पद्धतीचा त्यांचा उपयोग कुठल्या ठिकाणी करावा लागेल याच्यावरती सुद्धा 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारलेले होते. त्याच्यानंतर फाइंड द एरर याच्यावरती 3 प्रश्न तुम्हाला आज सकाळच्या शिफ्टमध्ये DMRने विचारलेले होते. अशा पद्धतीचा इंग्रजीचा पॅटर्न, ज्याच्यामध्ये सिनोनिम, अँटोनिम, ॲडम फ्रेजेस, फिलिंग द ब्लँक्स, आर्टिकल आणि फाइंड द एरर अशा पद्धतीचा पॅटर्न ओव्हरऑल तुम्हाला इंग्रजीच्या पहिल्या शिफ्टमध्ये आजच्या TCSनं तुम्हाला विचारलेला होता. त्याच्यानंतर तिसरा सेक्शन मॅथ आणि रिजनिंगमध्ये सिटिंग अरेंजमेंटवरती प्रश्न विचारले होते. एच्या बाजूला B बसलेला आहे, बीच्या बाजूला C बसलेला आहे, त्याच्यानंतर मधात कोण बसला आहे अशा पद्धतीची सिटिंग अरेंजमेंट होती. त्याच्यानंतर मीन काढा अशावरती एक प्रश्न होता. त्याच्यानंतर घनफळ, शंकूचे घनफळ काढा याच्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर अल्फाबेटिकल अरेंजमेंट अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये DMRने मॅथ आणि रिजनिंगवरती विचारले होते. त्याच्यानंतर जो टेक्निकलचा पोर्शन आहे, आता टेक्निकलच्या पोर्शनमध्ये विशेषतः आपण जो फार्माचा पोर्शन आहे तो डिस्कस करूयात. बाकीचा जो पोर्शन आपण डिस्कस केला ओव्हरऑल सगळ्या विद्यार्थ्यांसाठी तो युजफुल ठरेल. बाकी जे फार्माचे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी आजच्या शिफ्टमध्ये काय प्रश्न विचारले होते तर ते डिस्कस करूया. तर बायो अवेलेबिलिटी AUC आणि TMAX याच्यावरती जवळपास 2 प्रश्न विचारले होते. त्याच्यानंतर ब्रिटिश फार्माकोपियाचा एम अशा पद्धतीचा एक प्रश्न विचारला गेला होता. न्यू स्टेट फार्मसिस्ट आर पब्लिश्ड बाय विच काउन्सिल, ऑप्शनमध्ये PCI, स्टेट फार्मसी अशा पद्धतीचे प्रश्न होते. त्याच्यानंतर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये प्रोव्हिजन विचारले होते काउन्सिलचे. त्याच्यानंतर अपोजिट ऑफ नॉस्टॅल्जिक हे इंग्रजीचे काही प्रश्न आहेत. त्याच्यानंतर लेटेस्ट जे इंडियन फार्माकोपिया आहे तो कधीचा आहे याच्यावरती प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर अँटीबायोटिक सेल वॉल सिंथेसिस इनिबिटर हा क्लासिफिकेशनवरती कोलॉजीचा प्रश्न विचारला होता. त्याच्यानंतर प्लॅन्ट कॉन्स्टिट्युएंट्स याच्यावरती एक प्रश्न होता तो की कोग्नोसीच्या क्लासिफिकेशनमध्ये येईल. त्याच्यानंतर ग्लायकोसाइड डिजिटॅलिसची टेस्ट आणि किलर किलरी टेस्ट अशा पद्धतीचा एक प्रश्न होता. फार्मसी, कम्युनिटी आणि हॉस्पिटल क्लिनिकल फार्मसी याच्यावरती जवळपास 2 ते 3 प्रश्न आजच्या दिवसभरातल्या पहिल्या शिफ्टमध्ये विचारले गेलेले होते. त्याच्यानंतर हॉस्पिटल फॉर्म्युलरी याच्यावरती प्रश्न होता. शेड्यूल H1 याच्यावरती प्रश्न विचारला होता. रजिस्टर फार्मासिस्ट रेकॉर्ड मेंटेनन्स त्याच्यावरती 2 प्रश्न विचारले होते. ॲसिड अनस्टेबल कोटिंग अँड जी एंटरी कोटिंगमध्ये येते फार्मास्युटिक्समध्ये टॅबलेट आणि कॅप्सूल हे महत्त्वाचे 2 टॉपिक्स त्याच्यावरती हा प्रश्न होता ॲसिड अनस्टेबल कोटिंगवरती. त्याच्यानंतर मोनोग्राफ जे की इंडियन फार्माकोपिया आणि ब्रिटिश फार्माकोपियाची रिलेटेड आहे त्याच्यावरती प्रश्न होता. हॉस्पिटल रेफरन्स बुक जे आहे ते ड्रग इन्फॉर्मेशन बुलेटिन याच्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर हायड्रो अल्कोहोलिक आणि व्होलाटाईल स्पिरिट, इमल्शन आणि सस्पेन्शन हे डोसेस फॉर्मचा जो क्लासिफिकेशनचा महत्त्वाचा टॉपिक आहे, डिफरंट डोसेस फार्मास्युटिक्समधला याच्यावरती प्रश्न विचारले होते. हा तुमचा फार्मसीचा डोमेनचा सेक्शन ज्याच्यावरती टेक्निकलचे
अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ते विचारले गेलेले होते. बाकी एक राहिला सेक्शन GK चा, त्याच्यावरती सुद्धा जवळपास 2025च्या पेरिफेरीमध्ये करंट अफेअरवरती प्रश्न विचारले होते. कल्याण म्युझिक याच्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर बाकी व्हेअर कला घोडा फेस्टिवल टूक प्लेस इन 2025 याच्यावरती प्रश्न होता. त्याच्यानंतर फार्मसीमध्ये 9th एडिशन फार्माकोपियाचं तुम्हाला विचारलं होतं. अशा पद्धतीचा ओव्हरऑल फार्मा GK मराठी इंग्रजी मॅथ रिजनिंग GKचा पहिल्या शिफ्टचा पॅटर्न होता. ओव्हरऑल जर पॅटर्नचा आपण रिव्ह्यू घेतला तर मागच्या पॅटर्नला धरूनच तशा पद्धतीचा विशेषतः टेक्निकलमध्ये सुद्धा तशा पद्धतीचे प्रश्न आहे TCS फ्रेम करत आहे. त्याच्यामुळे जेही सिलेबस मध्ये दिलेले पॉईंट्स आहेत ते केअरफुली व्यवस्थित करा. जेही मेमरी बेस्ड प्रश्न तुम्हाला मी टाकतोय, डिस्कस करतोय. दिवसभरातल्या 3 व्हिडिओ आपण देतो, त्या 3 व्हिडिओमध्ये मॅक्सिमम होईल पॉसिबल तेवढे जेही MCQ तुम्हाला पाठवतात त्यावरती आपण जो आहे डिस्कस करतोय. तर तो पॅटर्न व्यवस्थित बघून घ्या. सर्व प्रश्न तुम्हाला टेलिग्रामचं चॅनल आयडियल फार्मसी कोचिंग याच्यावरती दिलेले आहेत. तिथून तुम्ही हे प्रश्न बघू शकता. येणारा पॅटर्न कसा असेल, त्या पद्धतीने कशी स्ट्रॅटेजी आपण करायला पाहिजे, कशा पद्धतीचं रिव्हिजन असायला पाहिजे, तर ह्या गोष्टी तुम्हाला कळून जातील. बाकी टेलिग्रामवरून चेकआउट करून घ्या. बाकी आजच्या बघता एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुमची काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, वंदे मातरम.